Hello and welcome to all the students. The next chapter, that is human body and organ system. Chapter number 11 will start today. Now in this lesson we'll study about the organ system in human. Which are the different organs of human body that we'll study in this lesson. Last year we have studied about some characters of living organisms. All the vital processes which are essential properties of living beings are collectively called as life processes. In this lesson, do you know which process occurs in our body during sound sleep? Before the questions, we must understand what is organ. Organs are the body recognizable structures, for example, heart, lung, liver, eyes, and stomach, that perform specific functions. An organ is made up of several types of tissue and therefore several types of cells. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन असतात, आता तुमच्या समोर दिलेले ऑर्गन आहेत, हे वेगवेगळे ऑर्गन आहेत, हे सेल्सने बनलेले आहेत किंवा टिश्यूने बनलेले आहेत आणि हे सगळे या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन, वेगवेगळे रोल हे करत असतात. म्हणून याला काय म्हणतात ऑर्गन सिस्टीम्स. आणि हे ऑर्गन्स सेल्स आणि टिश्यू पासून बनलेले असतात. मीन्स डिफरंट ऑर्गन्स इन अवर बॉडी आर वर्किंग इन ग्रुप्स सो ॲज टू स्मूथली कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. सो व्हॉट इज ऑर्गन सिस्टीम? So an organ system is a group of organs that work together as a biological system to perform one or more function. That is called organ system. And one of the most important functions of organ system is to provide cells with oxygen and nutrients and to remove toxic waste products such as carbon dioxide. A number of organ systems including the cardiovascular and respiratory systems work together to do this. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन रक्तामध्ये प्रोव्हाइड करणं आणि जे शरीरामध्ये वेस्ट प्रॉडक्ट्स आहे ते शरीरामधून बाहेर फेकण्याची जी प्रोसेस असते, या प्रोसेसमध्ये लाईफ प्रोसेसमध्ये या प्रोसेस ह्या होत असतात. आता या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आणि रिस्पिरेटरी सिस्टीम या फार महत्त्वाचा रोल करतात. कारण रेस्पिरेटरी सिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला एनर्जी त्या ठिकाणी तयार होते आणि सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये त्या ठिकाणी रक्ताचं सर्क्युलेशन हे ब्लडचं सर्क्युलेशन हे होत असतं आणि त्या सर्क्युलेशन मार्फत वेगवेगळ्या ऑर्गन्सला वेगवेगळे न्यूट्रियंट्स हे मिळत असतात किंवा टॉक्सिक सबस्टन्स या सर्क्युलेशन मार्फत शरीराच्या बाहेर फेकले जातात. एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गन सिस्टीम. विच आर द डिफरंट ऑर्गन सिस्टीम इन युअर ह्युमन बॉडी? कोणते एक्झाम्पल्स आहेत? येस, असे 11 मेजर ऑर्गन्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये. त्याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रिस्पिरेटरी आहे, डायजेस्टिव्ह आहे, एक्सक्रिटरी आहे, नर्वस सिस्टीम आहे, एंडोक्राइन सिस्टीम आहे, नंतर इम्युनिक सिस्टीम आहे, देन इंटिक्युमेंटरी सिस्टीम आहे, स्केलेटन आहे, मसल आहे, रिप्रोडक्टिव्ह आहे. सो या सगळ्या सिस्टीम्स या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असतात आणि आपल्या शरीरामध्ये लाईफ प्रोसेसेस, दैनंदिन जे काही प्रोसेस होत असतात त्याच्यामध्ये या सर्व सिस्टीम इन्व्हॉल्व असतात. कॅन यू टेल विच प्रोसेस ऑकर्स इन अवर बॉडी ड्युरिंग साऊंड स्लीप? ज्यावेळेस आपण रात्री झोपतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रोसेस चालू असतात? सो आफ्टर डीप स्लीप युअर ब्रेन स्टार्ट टू पर्क अप अँड इट्स इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी स्टार्ट टू रिझेंबल द ब्रेन वेन इट इज अवेक. दिस इज द पिरियड ऑफ द नाईट वेन मोस्ट ड्रीम्स हॅपन्स. सो इन दिस स्टेज ऑफ स्लीपिंग अवर आईज लिड्स आर मूव्हिंग अँड युअर ल्युसिड ड्रीम्स ऑकर्स ॲट दिस स्टेज अँड युअर हार्ट रेट अँड रिस्पिरेशन इन्क्रीजेस. त्यावेळेस आज रिस्पिरेशन जी प्रोसेस आहे आपण झोपेत असताना सुद्धा चालू असते. आपण स्वप्न पाहतो परंतु या ठिकाणी रिस्पिरेशनचा जो स्पीड असतो हा आपला वाढलेला असतो. त्यावेळेस ही रिस्पिरेटरी सिस्टीम आपलं कार्य करत असतं. विच लाईफ प्रोसेस ऑकर्स कंटिन्यू इन अवर बॉडी? अशा कोणत्या लाईफ प्रोसेस आहेत त्या कंटिन्यू चालू असतात? त्याच्यामध्ये रिस्पिरेशन आहे, ही कंटिन्यू चालत असतं. झोपेत असतात तरी आपली प्रोसेस चालू. सर्क्युलेशन, प्रोडक्शन ऑफ व्हेरियस ब्लड सेल्स अँड कॉम्पोनंट्स, वर्किंग ऑफ ब्रेन. येस, दिस प्रोसेस ऑकर्स कंटिन्युअस इन अवर बॉडी थ्रू द लाईफ. सो या प्रोसेस कधीच थांबत नसतात. दे नेव्हर स्टॉप. यांचं कार्य हे चालूच असतं शरीरामध्ये. म्हणून या लाईफ प्रोसेसेस या फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या शरीरामध्ये त्यांचा रोल हा फार महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी एनर्जी प्रोडक्शनसुद्धा शरीरामध्ये होत असतं आणि एनर्जी प्रोडक्शन
त्यामुळे न्यूट्रियंट्सपासून आपल्याला एनर्जी प्रोडक्शन होतो आणि आपले ऑर्गन्स या वेगवेगळ्या प्रोसेस करतात, त्यांचे वेगवेगळे फंक्शन असतात. सो डिफरंट ऑर्गन्स इन अवर बॉडी आर वर्किंग इन अ ग्रुप सो ॲज टू स्मूथली कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेस. दॅट इज कॉल्ड एज ए life processes. Various organs are there, group of organs, they are coming together. Now do you know, see the pictures, there are various systems, various organs are showing in human body. Yes, skeleton system is there, respiratory means heart is there, then digestive system is also shown, correct. Respiratory system is also shown. So all these processes they are performing. Nervous system is also shown and endocrine system is also given. So these all processes are working together and their functioning is smoothly going on, and we can carry out our day-to-day regular activities. So remember, so life processes in human body with the help of organ system is the most important system. They perform a major role. These organs, this group of organs, they perform a specific function that is called organ system. Various organ system like digestive, respiratory, circulatory, nervous, excretory, reproductive, skeleton, they are given here. They are functioning. Which different organs perform the function of breathing in the body of animals? कोणते ऑर्गन्स आहेत ॲनिमलच्या बॉडीमध्ये ब्रीथिंगचं फंक्शन करतात? ते आपण मागच्या लेसनमध्ये, मागच्या इयत्तेमध्ये पण बघितले की ब्रेथिंगमध्ये काय होतं की एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू स्पेशियल रिस्पिरेटरी ऑर्गन्स कॉल्ड लंग्समुळे त्या ठिकाणी ब्रीथिंग होत असतं. म्हणजे काय होतं की लंग्स आर एअर फिल्ड सॅक्स लाईक स्ट्रक्चर्स इन द चेस्ट कॅव्हिटी. आपल्या चेस्ट कॅव्हिटीमध्ये लंग्स असतं. दे आर कनेक्टेड टू द आउटसाइड ऑफ ए सेरीज ऑफ ट्यूब्स अँड स्मॉल ओपनिंग. त्या ठिकाणी कॅव्हिटीमध्ये लंग्स हे असतं. त्या एक्सचेंज ऑफ गॅसेस, आपण जो ऑक्सिजन घेतो तो त्या ठिकाणी लंग्समध्ये जातो आणि लंग्समधून तो आपल्या रक्तामध्ये मिक्स होतो. येस, एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल द लाईफ प्रोसेसेस इन ह्युमन बॉडी. म्हणजे या सगळ्या प्रोसेस करण्यासाठी एनर्जीची फार गरज असते. तर एनर्जीचं प्रोडक्शन कशा प्रकारे होत असतं ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. येस, सो सेल्स नीड द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन फॉर दिस पर्पज. त्या ठिकाणी सेल सप्लाय करतात युजफुल मटेरियल आणि ऑक्सिजन एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी काय करतात. सेलचा रोल त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक ऑर्गन हा सेलपासून बनलेला असतो. सेल्स आर द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अवर ऑर्गन्स अँड दे परफॉर्म कलेक्टिव्हली फंक्शन्स टू फॉर्म अ टिश्यू. त्याच्यामध्ये टिश्यू बनतात. मग रिस्पिरेशन म्हणजे काय? आता या ठिकाणी आपण रिस्पिरेशनचा अर्थ बायोकेमिकल प्रोसेसेस वेअर इन द लिव्हिंग सेल्स ऑफ एन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस एनर्जी बाय टेकिंग इन ऑक्सिजन अँड लिबरेटिंग कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ऑक्सिडेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. त्याला म्हणायचं रिस्पिरेशन. लक्षात, रिस्पिरेशन मीन्स दॅट इज अशी एक बायोकेमिकल प्रोसेस आहे. बायोकेमिकल प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझममधली की एनर्जीचं प्रोडक्शन होतं. ऑक्सिजन शरीरामध्ये घेऊन आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर फेकून एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस करणे म्हणजे रिस्पिरेशन आहे. लक्षात ठेवायचं. द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ एनर्जी बाय टेकिंग ऑक्सिजन इनसाइड अँड लिबरेटिंग कार्बन डायऑक्साईड आउटसाइड ऑफ द बॉडी, दॅट इज कॉल्ड रिस्पिरेशन. आता हे रिस्पिरेशन कशा प्रकारे होतं? दिस रिस्पिरेशन, हाऊ इट ऑकर्स इन डिफरंट स्टेप्स. So next video we'll study about the respiration in various ways.